नमस्कार यूट्यूब फॅमिली. तर आपल्या किट्टूज डेली हब चॅनलमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज एक व्हिडिओ बनणार आहे, लॉंग व्हिडिओ. तर आजचं एक रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि ते व्हिडिओ नंतर तुम्हाला दाखवतेच मी. हे बघा काय आहे याच्यात, ओळखा. भात लावून झालेला आहे आणि सुरुवातीला मला थोडी गडबड होती, त्यामुळं सकाळी मुलांची गडबड हे त्यामुळं राहून गेलेला आहे. हे आपला भात झालेला आहे रेडी आणि कुकर झालेला आहे डाळीचा, बघू शकतात. आणि आज आहे पुरणपोळीचा बेत आहे आणि गरम किती होतंय बघा, थोडं गरम होतंय ना. तर आज ना मला थोडं तुम्हाला बोलायचं होतं की आजचा मुद्दा असा आहे व्हिडिओ बनवण्याचा की रेसिपीचा तर आहेच, पण तुमच्या सपोर्टमुळं मी खरं तर आज इथपर्यंत आहे. आणि सगळे आपले यूट्यूब फॅमिली, सगळे आपले सबस्क्रायबर, सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते. कारण मला तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे आणि तुमच्या सपोर्टमुळं मी आता इथं आहे. कारण मला सुरुवातीला वाटलं नव्हतं की मी चॅनल चालू केल्यावर की नाही का, मला वाटायचं मी काढू शकेल का नाही, करू शकेल का नाही, इथपर्यंत जाऊ शकेल का नाही माहीत नव्हतं. पण तुम्ही सगळ्यांनी खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे हे शक्य झालेलं आहे. आणि आता एक रेसिपी आपली होणार आहे आणि ही रेसिपी शेवटपर्यंत पहा. पुरणपोळीची आणि एकदम सोपी पद्धत आणि साधी आपल्या गावाकडच्या पद्धतीने मी पुरणपोळी बनवणार आहे. तर आपलं म्हणजे सुरुवातीपासून घ्यायचं राहिलेलं आहे डाळ भात शिजवताना. ते सकाळी 7 वाजता जरा गडबड होती, त्या टायमिंगला टाकलेलं होतं, पण नाही घेणं झालं. मुलांची गडबड, नाश्त्याची याची सगळी धावपळ, पाणी सगळं चालू होतं, त्या भांडे त्यामुळं नाही झालं. मग आता म्हणलं इथून पुढं ब्लॉग बघत राहा काय काय मी करते आणि कशी आहे आपली सोपी पद्धत. आणि नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक कमेंट करा आणि सबस्क्राईब करा मात्र विसरू नका. हे आपण पुरण आता परतायला ठेवलेलं आहे. तर आपलं पुरण आता बऱ्यापैकी परतून झालेलं आहे आणि आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे गरम गरमच. तर आता एकीकडे पुरण परतून एक साईडला आपल्याला वाटण्याची तयारी करायची आहे. सगळं वाटण्याची तयारी झालेली आहे, खोबरं चिरायचं बाकी आहे फक्त. तर वाटण आपण भाजून घेऊ एकदा आणि वाटून घेऊ, नंतर बघू पुढं. तर हे आहे आता आपलं आमटीचं साहित्य तयार झालेलं आहे. हे आहे अद्रक लसूण कोथिंबीरचं वाटण आहे आणि हे कांदा खोबऱ्याचं वाटण आहे, टोमॅटोचं. आणि हे आपलं घरगुती काळं तिखट आहे बरं का, घरी बनवलेलं आहे. आणि गरम मसाला आहे, धना पावडर आहे, हळद आहे आणि हा टोमॅटो घेतलेला आहे थोडा मी कट करून. आणि ही कोथिंबीर आपल्याला वरतून कट करून टाकायला घेतलेली आहे. आणि हे आपल्याला थोडी डाळ ठेवलेली आहे. आणि हे आहे आपलं येळवणी, म्हणजे आपण जे डाळीसाठी काढतो ना ते येळवणी आहे. आपण हे येळवणीची आमटी करायची आहे. तर चला बघू आता आपण आमटीची रेसिपी. तर आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे आमटीसाठी आणि आपण त्याच्यात वाटण टाकणार आहोत. आलं लसूण कोथिंबीर आहे वाटलेलं आणि टोमॅटो पण थोडा टाकणार आहोत. आपली पद्धत वेगळी असते करण्याची, प्रत्येक लेडीजची नाही का, कोण कसं करतंय कोण कसं करतंय. आपलं आता वाटण तळून झालेलं आहे ह्याचं आले लसणाचं. आता आपण हे कांद्या खोबऱ्याचं वाटण टाकतो आणि आपण हे तळून घेऊया. हे चांगलं तळून झाल्याच्या नंतरच आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आपलं हे वाटण आता बऱ्यापैकी तळून झालेलं आहे बरं का. बारीक गॅसवर चांगलं तळून घेतलेलं आहे वाटण. आणि आता आपण ह्याच्यात तेल सुटलं आहे बघा, पूर्ण तेल सुटेपर्यंत तळले. आणि आता आपण ह्याच्यात सगळे गरम मसाले, आपलं घरगुती काळा मसाला सगळं टाकून देतो. आणि हे टाकून आपण अजून बारीक गॅसवर मस्त शिजवून घेऊया.
येळवण्याची आमटी कुणाला आवडती नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये. आणि खरं तर एवढी पण नाही म्हणजे बऱ्यापैकी, पण कशी वाटली ती पण सांगा आमटी. आपल्या वाटण पण सगळं भाजून झालेलं आहे आणि मसाले पण सगळे भाजून झालेले आहेत. आता आपण येळवणी ओतून घेऊया त्याच्यात आणि परत बारीक गॅसवर चांगली आमटी शिजवून घेऊया. ह्याला वरतून कोथिंबीर टाकूया आणि ही विलायची आहे ती आपल्याला वाटून घ्यायची. पुरणामध्ये ना हे बघा आपण विलायचीची अशी पावडर करून घेतलेली आहे, ही आपण टाकणार आहोत. आणि साखर टाकून वाटलेली आहे बारीक. आता ही वास चांगला येतो परतून झाल्याच्या नंतर टाकायची वाटायच्या टायमिंगला. तर हे बघा पातीला असं खाली ठेवून हे पुरण आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे. हे बघा. तर आता आपलं हे पुरण वाटून झालेलं आहे. पुरण बघा किती छान आणि सुटसुटीत झालेलं आहे. ते असं पुरण ह्या स्टेपमध्ये असलं ना तर पोळ्या छान होत्यात, फुटत नाहीत काही नाहीत. आणि आता आपण बघू पोळ्या करायला घेऊया आपण. तर आता आपण हे पापड टाकून घेतो. ह्याच्यात पापड तळून घ्यायचे आहेत आपल्याला. विकतचे आहेत जर का मंडळी, आपण काही घरी बनवलेले नाही तर विकतचे आहेत तांदळाचे आणि किती छान फुगतात बघा. आणि पापड भजी तळून झाले का आपल्याला पोळ्या लाटून घ्यायच्यात. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मंडळी आता आपण भजीचा घाणा सोडलेला आहे आणि भजी कशी झाली आहेत बघा. आपले साधेच केलेले आहेत बरं का मंडळी, आपल्या गावाकडच्या पद्धतीने. तर बघू शकता तुम्ही कसे झाले ते. हे बघा. आणि या पुरणपोळी भजी पापड खायला. हे बघा. चला पोळ्या लाटून घेऊयात. हे बघा पुरण किती छान झालेलं आहे, एकदम कोरडं कोरडं आणि किती मस्त झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही. आणि आता आपण पोळी लाटून घेऊया. आणि मी तेल लावून ह्याच्यात ठेवून दिलं होतं, कारण चांगलं असं भरपूर वेळ झालेला आहे. पीठ मळून चांगलं मुरलेलं आहे, तेलात ठेवलं होतं भरपूर वेळ. आता सुकल म्हणून त्याला कॅरी बॅग लावून घेतली. आणि आता आपण पोळी लाटून घेऊया मस्तपैकी. आणि पुरणपोळ्या कोणाकोणाला आवडतात, माझी तर फेवरेट आहे बघा पुरणपोळी. आणि आपल्या घरगुती पद्धतीने बनवलेली आहे यूट्यूब फॅमिली पोळी. आणि कोणाकोणाची कशी कशी रेसिपी असते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा आता पुरणपोळ्या आहेत. हे बघा आता आपण लाटून घेऊया. आणि लाटताना ना कडा लाटायच्या आहेत आपल्याला. लाटताना आपल्याला कडा लाटून घ्यायच्या आहेत, म्हणजे पोळी अशी छान फुगते मस्त. चला आपण तेल टाकून घेऊया. तवा तापलेला आहे चांगला. आणि आपली पुरणपोळी टाकून घेऊया. पोळी कशी झालेली आहे. चुलीवरचा स्वयंपाक खरं तर छानच लागतो. आणि गरमीने बघा गॅस पुढं कशी हालत झालेली आहे. खरंच खूप गरम होतंय. उशीर झाला मला बनवायला. पूर्वीच्या लेडीजला सगळ्यांना पुरणपोळीचा स्वयंपाक यायचा बऱ्यापैकी, पण आता हल्ली येत नाही. आणि आमचा पण बघा कसा झालेला आहे.
आपली पोळी बघा कशी टम्म फुगलेली आहे आणि खूप छान आणि खूप नरम झालेल्या आहेत बरं का पोळ्या. एक नंबर झालेल्या आहेत पोळ्या, मऊ लुसलुशीत. आणि 2-3 तास पीठ भिजत ठेवलेलं होतं, कणिक मळून आपली तेलामध्ये ठेवून दिलेलं होतं पीठ, त्यामुळं खूप छान फुगलेलं आहे पीठ पण. ही पुरणपोळीची आपली रेसिपी तयार झालेली आहे. कशी झाली आहे बघा सगळ्यांनी. आणि आपली पुरणपोळी आहे, आमटी आहे, म्हणजे येळवणीची आमटी, भात, आमरस आहे, पापड, भजी आणि तूप आहे. आणि बघा आता पुरणपोळी कशा झालेल्या आहेत ती खूप मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहेत. हे बघा, ह्या आपल्या पुरणपोळ्या एकदम नरम आणि लुसलुशीत झालेल्या आहेत. आणि आमरस, भजी, आमटी सगळी कसं झालेली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि 1000 सबस्क्रायबरचे आपण खूप जवळ आहोत, तर 1000 सबस्क्रायबर आपले तुमच्या सपोर्टमुळेच होणार आहेत. तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक कमेंट करा व्हिडिओला आणि आपली मेंबरशिप जॉईन करा. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. थँक्यू सगळ्यांना.